जय जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून महत्त्वाची बातमी येते थेट कोकणातून। राणेंना जोरदार धक्का, ठाकरेंचा शिलेदार जिंकला। नेमकं काय झालंय? ठाकरेंच्या शिलेदारांनी 50 पैकी किती जागा जिंकल्या हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण सुरुवात करणार आहोत। नगर परिषदेचे निकाल सकाळपासूनच जाहीर झाले। त्यामध्ये भाजपा जरी महाराष्ट्रात एक नंबरवर असली तरी कोकणात मात्र शिंदे गटाला धोबीपछाड देत ठाकरेंच्या शिलेदारांनी मंत्री आमदार असलेल्या मतदारसंघामध्ये ठाकरेंच्या शिलेदारांनी चांगलाच विजय मिळवला आहे आणि 50च्या आतमध्ये ज्या जागा होत्या त्या आता जागा नेमक्या किती झाल्या आहेत हे सविस्तर बघणार आहोत। रत्नागिरी सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यात ठाकरेंच्या शिलेदारांनी कमाल केली। नारायण राणे माजी मंत्री यांचे सुपुत्र आणि आता सध्याचे सुपुत्र मंत्री असलेले नितेश राणे यांना जोरदार धक्का वैभव नाईक यांनी दिलेला आहे। महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत झालेली कणकवली नगर परिषद निवडणूक, यामध्ये राणेंचे दोन्ही सुपुत्र एकमेकांना भिडले होते। निलेश राणे हे शिंदे गटात आमदार असताना त्यांनी अनेक स्टिंग ऑपरेशन करून भाजपाच्या नेत्यांच्या घरात पैसे दाखवले आणि पैशावरच राजकारण भाजपा करत आहे असा आरोप त्यांनी केला होता। त्यावेळी ठाकरेंचे शिलेदार असलेले संदेश पारकर हे आघाडीकडून उभे होते, त्यांना निलेश राणे यांनी पाठिंबा दिला होता। संदेश पारकर हे जिल्हा प्रमुख आणि ठाकरेंचे जवळचे शिलेदार होते। ते नगराध्यक्ष निवडणुकीसाठी उभे असताना दोन्ही राणे बंधूंमध्ये कटुता निर्माण झाल्यानंतर सर्वच पक्षांनी संदेश पारकरांना पाठिंबा दिला आणि संदेश पारकरांनी ठाकरेंचा भगवा फडकला। नारायण राणे त्यांचे सुपुत्र नितेश राणे यांना धक्का देत कणकवली नगर परिषदेवर भगवा फडकवला आणि सत्ता खेचून आणली। त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा जे काही उदय सामंत यांचं वर्चस्व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे, त्यांचे बंधूसुद्धा आमदार आहेत, ते स्वतः मंत्री आहेत, परंतु त्यांच्याच ज्या काही भावाच्या मतदारसंघामध्ये राजापूर मतदारसंघात ठाकरेंचा भगवा फडकला असून महिला नगराध्यक्षपदी निवड पहिल्यांदाच झाल्याने ठाकरेंच्या शिलेदारांनी ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांनी मोठी ताकद निर्माण केली होती आणि पैशापुढे धनशक्तीपुढे जनशक्तीचा विजय झाला आणि किरण सामंत स्थानिक आमदार असलेले त्यांना मोठा धक्का बसलेला आहे। त्यामुळे आता उदय सामंत आणि किरण सामंत यांच्याकडे आर्थिक धनाढ्य संपत्ती जास्त असली तरी मात्र ठाकरेंच्या सामान्य कार्यकर्त्यांनी त्यांना धडा शिकवला आणि गद्दारीचा बदला घेतला। त्यामुळे सिंधुदुर्गात आणि रत्नागिरीमध्ये ठाकरेंच्या शिलेदारांनी चांगलं वर्चस्व कायम राखलं। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? कोकणाप्रमाणेच इतर पुढील येणाऱ्या मुंबईसारख्या महानगरपालिकेत सुद्धा भगवा फडकेल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।